तर इथे स्लम एरिया खूप मोठ्या प्रमाणात पसरलेला आहे। म्हणजे कोथरूडच्या पुण्याच्या पश्चिमेकडच्या गावांकडून येणारी लोक ईशान्य दिशेला त्या डोंगराच्या पायथ्याशी वसलेली आहेत आणि म्हणजे त्या एरियामध्ये एक शांतता आणि प्रसन्नता जाणवत नाही। पण या डोंगरावर आई तुळजाभवानी मातेच्या मंदिराची स्थापना साधारण 35-40 वर्षापूर्वी झाली। हे मंदिर मोठं नावारूपाला आहे आणि इथे पूजा अर्चना नियमित पद्धतीने होते। त्यामुळे मला इथे सकारात्मक दृष्टिकोन हा असा दिसतो की मावळ भागातून खेड्यागावांमधून आलेली लोक या वस्तीत वसली आहे। तर या प्रत्येक घरामध्ये कामगार आहे। रोजंदारीसाठी ही लोक बाहेर पडतात। सगळे मजूर लोक इकडे राहतात। त्यामुळे इथे एक पॉझिटिव्हनेस म्हणजे सकारात्मक दृष्टिकोन हा दिसून येतो आणि तो केवळ या मंदिरामुळे असेल, आई तुळजाभवानी मातेच्या मंदिरामुळे हा सकारात्मक दृष्टिकोन इथे मला ऑब्झर्व करता आला। तसंच ज्ञानार्जनाची दिशा असल्यामुळे 2 मोठे नावाजलेले कॉलेज या डोंगराच्या पायथ्याशी ईशान्य दिशेला वसलेले आहेत। तर हे यांचं स्वतःचं विद्यापीठ आहे। म्हणजे हे नावारूपाला परिपूर्ण झालेले मोठे महाविद्यालय आहेत। तर दोष मला ईशान्य दिशेचा जाणवला, पण इथे मंदिर असल्यामुळे एक सकारात्मकता बघावयास मिळते। तर माझं कोथरूड नगरीचं हे जे ऑब्झर्वेशन होतं ते मी माझ्या बुद्धीच्या कुवतीप्रमाणे केलं आहे। गुरुजी, काही चुकलं असेल तर क्षमस्व आणि माझी चूक सुधारण्यास मला मार्गदर्शन करावे। धन्यवाद।